ह्या मैदानाला कसं वाचवता येईल त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्यासाठी संदेश दिला कृष्णा वाकडे साहेबांनी. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय आणि जाऊया आता मैदानामध्ये. नवीन सामना, हा सामना आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. मेहर इलम बापगाव विरुद्ध NK स्पोर्ट्स खांडवल. NK स्पोर्ट्स खांडवल फिल्डिंग करतोय कारण बापगावच्या कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. पहिला चेंडू फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न तिथे योगेश पाटीलचा होत असताना लाऊड अपील झाली, चेंडू राईज झाला होता. विकेट किपरकडे विनोद पाटील याने जसं चेंडू गॅदर केला लगेच सर्वांनी तिथे अगदी गरांडा घातला. तिथे पूर्णपणे एकत्र जमा झाले. हे एकत्र येणं फार महत्त्वाचं असतं. एकतेचं बळ, जसं कृष्णा वाकडे साहेबांनी सांगितले की आपण सर्वांनी एकत्र राहणं फार काळाची गरज आहे. मी नुकताच उल्लेख केला की दोन्ही देवरुंगपाडा संघांनी सुद्धा एकत्र येण्याची वेळ आली जवळ. 20 वर्षाने उद्धव ठाकरे राज एकत्र येऊ शकतात, मग आपण देवरुंगपाडा काय येऊ शकत नाही. हा एक सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्यामध्ये अजितजी पाटील आहेत सुद्धा आपल्यामध्ये व्यासपीठावरती. त्यांचं सुखरूप स्वागत. 7 स्टार मधले 1 स्टार. हा चेंडू सुंदर काढला, अगदी बाहेर टाकला होता. जसं पहिल्या चेंडूमध्ये फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला, अजून बाहेर बोलावलं गोलंदाज जयेशने योगेश पाटीलला. आधीच्या सामन्यामध्ये लाजबाब इनिंग साकार केली होती योगेश पाटील याने. तब्बल 51 धावा कुठल्या. पहिला अर्धशतकवीर ठरला तो या स्पर्धेचा, स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषकाचा. यावेळेला सक्सेसफुली टर्न केलाय. वा, स्वतःला पुढे झोकून एक पाय वाकून इथे चेंडू धाडले लॉंग लेगला. चौकार योगेश पाटीलचा पहिला. पाहतोय आणि इथे 3 चेंडूमध्ये धावसंख्या पाहतोय आपण 4 वरती झालेली आहे. योगेश पाटील ऑफ द मार्क. मेहरम बापगाव संघ बाळादादा मेहर यांचा संघ आहे. आज उत्कृष्ट प्रदर्शन झालं पहिल्या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज मॅच झाली, हाय स्कोरिंग सुद्धा झाली होती. 60चं लक्ष दिलं होतं आणि त्याच कारणाने पुन्हा एकदा इथे बॅटिंग घेतली तुषार भंडारीने. कारण इथे पुन्हा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहे, झेल टिपलाय. स्वतःला पाडून झेल सोडला नाहीये, पडेन पण सोडणार नाहीये, मोडेन पण वाकणार नाहीये. हा संदेश दिला फिल्डरने आणि विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. योगेश पाटील परततोय जड अंतकरणाने 4 धावा करून बॅक टू द पॅव्हलियन. काय झेल टिपला त्या ठिकाणी. जसं आपण सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन नतमस्तक होतो देवाच्या दारी, देवाच्या चरणी, तसा सिद्धिविनायकने स्वतःला पाडून तिथे मात्र चेंडूला आपल्या हाताच्या कवेमध्ये घेतलं आणि त्या सिद्धिविनायकने ह्या मॅचचा सर्वोत्कृष्ट झेल टिपला. बघा, स्वतःला सोडलं नाहीये, चेंडूला सोडलं नाहीये, पडू दिलं, पण तो चेंडूला हातातच ठेवला आणि त्याला माहिती होतं की ह्या विकेटचं महत्त्व किती आहे. फार मोठी विकेट प्राप्त केली आहे या गोलंदाज जयच्या सोबतीला. फिल्डर सिद्धिविनायकचं हे कार्य बघितलं आपण आणि एक मोठा 440 होलचा धक्का लागलाय मेहर इलम बापगाव संघाला. योगेश पाटील बाद झाल्यानंतर नवीन बॅटर सुनील येतोय इन ॲट 3. संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा गोलंदाज गांधारी नदी यांकडून. खूपच बाहेर बोलवत आहेत गोलंदाज बॅटरला. तिथे स्टेटर 1 होता, ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा आणि पंच गोकुळ पाटील सरांनी अगदी तो लिगल चेंडू ठरवलेला आहे. वारंवार पाहण्याजोगा तो झेल आपण पाहतोय. 2 रिप्ले दाखवले आमच्या ऑपरेटर बाळा सरांनी आणि ते 4 धावसंख्येच्या पुढे धावसंख्या जात नाही. फक्त एकच चौकार तो समाविष्ट आता फक्त 5 चेंडूमध्ये. सुंदर बॉलिंग, अभ्यासपूर्ण बॉलिंग करतायत NK स्पोर्ट्स खांडवलचे हे क्रिकेटवीर. त्यामधला गोलंदाज हा जयेश. पुन्हा वारंवार आडवे येत आहेत अक्रॉस द लाईन. क्रॉस बॅटेड फटके तुम्ही सतत मारू शकत नाहीयेत. तुम्ही अक्षरशः गोलंदाजाला परवानगी देतायत, तुम्हाला तिथे थांबवण्याची परवानगी. आणि पूर्णपणे वीक पॉईंट कळलंय गोलंदाजाला की बॅटर या ठिकाणी पूर्णपणे अग्रेसर झाल्यात ऑन साईडला खेळण्यासाठी. आडवे येत आहेत आणि त्यांना कसं आडवं करायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं ज्येष्ठाच्या गोलंदाजाने. तब्बल त्याने 5 डॉट काढले. एक चौकार वगळता एक महत्त्वाचा गडी बाद केला योगेश पाटील नावाचा जो चौकारांचा किंग आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. लो स्कोरिंग मॅच होऊ शकते का? परंतु नाही, अनुमान आपले खोटे ठरू शकतात. अनुमान करणं मूर्खपणा आहे योगी सरांच्या भाषेत. नवीन बॅटर जो आला सुनील ओमकारच्या सोबतीला. ओमकार आता प्रथमतः सामोरा जाईल आणि आपण इथे पाहतोय
नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय जितेश. आधीच्या सामन्यात सुद्धा जितेशने चांगली बॉलिंग केली होती, आपल्याला आठवत असेल. जितेशने चांगलं परफॉर्मन्स दिलं आणि पहिली विजयी सलामी देण्यासाठी संघामध्ये आपला सिंहाचा वाटा ज्याने उचलला तोच गोलंदाज आता सज्ज झालाय. थोडंसं स्पीडअप करा गेम. डीपमध्ये फिल्डर बघा, एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग घेतलाय. मिड विकेटला कोणी नाही, परंतु काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात आहे आणि एक लॉंग लेगच्या आसपास बॅकवर्ड स्क्वेअरिंगला फिल्डर तैनात आहे. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक वाईडिस लॉंग ऑफ आमच्या डाव्या बाजूला. एक पाटील आणि सुजित पाटील स्पॉन्सर्ड संघ इनके स्पोर्ट्स खांडवल, दुसऱ्या बाजूला बाराम मेहर स्पॉन्सर्ड मेहर इलम बापगाव संघ. अशी मोठी भिडंत होण्यासाठी मोठा धावफलक पाहावा लागेल आणि तो करण्याचा प्रयत्न करेल का. बॅटर तयार झालाय. यावेळेला सुनील टर्न केलंय, जिथे फिल्डर सजवलाय त्याच्या डोक्यावरून जात असताना डोक्यावरती शांत करण्यासाठी पाणी टाकलं चेंडूने आणि चेंडू सीमा पार चौकार. मेरिटनुसार फटका मारला बघा. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. शॉर्ट ऑफ लेंथ होतं, काहीसं पाहिलं, पॉज घेतला, पुन्हा एकदा मागे सरकला बॅटर आणि उचली घेणाऱ्या चेंडूला अगदी हुक केलं होतं तिथे. हाफ हुक होतं ह्या फटक्यामध्ये आणि हाफ पोल होता. अशा पद्धतीने फटका जोडला गेला आणि त्या ठिकाणी धावसंख्या सुद्धा जोडली आमच्या देवेश घोडेने. धावसंख्या 8 वरती पाहतो आपण, 1 गडी बाद. षटक क्रमांक दुसरं सुरू झालेलं आहे जितेशकडून आणि हा पहिलाच चेंडू होता. म्हणजे तब्बल आता इनिंगचे जर आपण 11 चेंडूचा विचार केला, देवेश तर 11 मध्ये 22 जरी आला तरी सुद्धा फायटिंग स्कोर असणार आहे. 30च्या आसपास, 30-35 किंबहुना मी 40च्या आसपास स्कोर पाहतोय. बाराम मेहर इलम बापगाव या संघाचा डोळ्यासमोर दिसतोय असं माझा अनुमान आहे की हा सामना 35 ते 40 धावांच्या आसपास कमीत कमी जाईल आणि चांगली फायटिंग मॅच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. गारगार वारा सुटलाय, मध्ये मध्ये सूर्यदेवता लपंडाव खेळत असताना इथे अनुकूल वातावरण तयार झालंय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती. बापगाव देवरुंग या ठिकाणी स्पर्धा रंगत असताना लक्षणीय प्रेक्षणीय दृश्य पाहतो आपण. चहूबाजूला चांगले रंगबिरंगी बॅनर्स अनेक मोठमोठ्या मान्यवरांचे आणि त्याच्यामध्ये आमचे बॅरिगेट सुद्धा पाहतो आपण जे सुंदर रंगवलेले आहेत. पुन्हा आडवा झाला, फॉलिंग स्पीडचा पुन्हा एकदा पूर्ण होता. हुकचा प्रयत्न होता कारण चेंडू अगदी डोक्यावरून तिथे उचल घेऊन गेला कारण फलंदाज खाली बसला. अक्षरशः स्वतःला पाडून घेतलं होतं. हे फटके कृष्णा सातपुतेने जास्त सुरुवातीला मारले, ज्याने काळ फार मोठा गाजवला. अजूनही खेळतो कृष्णा, आपण पाहतोय कृष्णाला. कुरुडवाडीचा खेळाडू, सोलापूर जिल्हा सोलापूर. फुल टॉस आणि हा फुल टॉल वसूल करणारा षटकार. वा, ज्या चेंडूची वाट बघत होता बॅटर त्या ठिकाणी आणि त्या चेंडूची ओमकारने अगदी वाट लावली स्क्वेअर लेगच्या फिल्डच्या डोक्यावरून. आणि बघा हे दृश्य तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बाळादादा मेहर साहेबांनीच तो चेंडू तिथे कलेक्ट केला. वा, मी मगाशी उल्लेख केला की सर बाळादादा जेव्हा आपला संघ खेळत असतो तेव्हा अगदी स्टेजवरती कमी असतात, पण तो मैदानाच्या चहूबाजूला कुठे पण असतात. हे त्यांचं लक फॅक्टर आहे बरं का. म्हणून आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच्या संघाने 59 धावा कुठल्या होत्या आणि आता मात्र बेजोड षटकार मारलाय ओमकाराने बाळादादा मेहर यांच्या दिशेने, जे प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला उभे आहेत. धावसंख्या पाहतोय आपण 14. पुन्हा ओमकार, हो, चांगला फटका आणि तिथे जज कधी फिल्डर झेल आला होता, हातातून निसटला आणि त्या ठिकाणी पंचाने सिग्नल दिलाय लकी सिक्सर. फिल्डर तिथे चुकी करतोय. सागर होता. सागर हा प्राण तळमळणारा राजा, सर्वांचे प्राण तळमळले जे खांडवल चे पाठीराखे असतील की सागरने झेल घेणं गरजेचं होतं कारण आक्रमक झाला ओमकार. त्यालाही कळतंय की योगेश पाटील बाद झालाय, जो मेन सूत्रधार होता आधीच्या सामन्यामध्ये. आता सूत्र मी माझ्या हातात घेणार आणि माझ्या संघाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन पेलून अधिक संघाला आपल्या चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाणार आणि घेऊन चाललाय. दोन्ही पण फटके त्यांनी लाजवाब मारले. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने जात असताना षटकार लगोपाठचे 2 षटकार. धावसंख्या 20 वरती. 4 चेंडू पडलेत या दुसऱ्या षटकातील. जितेश सुद्धा इथे आता पूर्णपणे चांगली बॉलिंग करण्याच्या ईर्षेने प्रयत्न करतोय. नाही, प्रयत्नाला इथे मात्र असफलता मिळते आणि सक्सेसफुली हिटिंग करतोय ओमकारचा सुंदर चौकार. ओमकार स्वरूपा आणि या धावफलकाला चांगलं सुंदर स्वरूप प्राप्त करून दिले या ओमकार नावाच्या बॅटरने.
पूर्णपणे आधी जसं आधीच्या सामन्यामध्ये योगेश पाटील एक हाती खेळला लढवला, एक हाती म्हणू शकत नाही परंतु सर्वात जास्त चेंडू खेळला आणि 51 धावा ठोकला. इथे मात्र या ठिकाणी पाहतो आपण 2 चौका 2 षटकाच्या सहाय्याने 5 चेंडूमध्ये तब्बल 20 धावा ठोकल्यात एकट्या ओमकारने. सकाळची धावसंख्या पोहोचवली आहे 24 वर. 24. सन्मान्य कुणाल गोडे साहेबांचं आगमन. वेलकम वेलकम कुणालजी. कुणाला माहिती नव्हतं की कुणाल येतील परंतु ते आले बघा. ते सांगून गेले की मी पुन्हा येईन आणि आले. ते आले. आता पुन्हा चौकार येणार का कुणालजी आल्यानंतर ते बघायचं आपल्या मैदानामध्ये. परंतु ते आले स्टेजवरती आणि स्टेज त्यांनी सजवलंय. पर्सनॅलिटी किती सुंदर आहे बघा त्यांची. ओहो इथे मात्र खेचून इथे मारलाय परंतु तिथे फटका अगदी सक्षम नाहीये, एलिव्हेशन नाहीये आणि झेल टिपलाय डीप मध्ये. फलंदाज ओमकार बाद. चांगला झेल टिपला. असं वाटलं की चेंडूला आकार मिळेल, फटक्याला अंतर मिळेल, पण तो अंतर कापू शकला नाही आणि त्या ठिकाणी काही चूक न करता रनिंग झेल टिपला. जो फिल्डर प्रवेशद्वारच्या जवळ उभा होता त्या अगदी सोयरीच्या दिशेने जात असताना जयेशने त्या ठिकाणी मस्त तारतम्य दाखवून स्वतःला सावरून अगदी बाउंड्रीलाच्या कडेला झेल टिपला आणि ज्याने इथे धावफलकात फार मोठं सुगंध पसरला होता त्या ओमकारला परत धाडलं. या ठिकाणी चांगली रणनीती कामी आली आणि सापल्यामध्ये अडकवलं जितेशने. ओमकारला चुकी करण्यास भाग पाडलं. 24 धावसंख्या 2 षटकाची समाप्ती आणि 2 गडी बाद. योगेश पाटीलच्या 4 धावा आणि ओमकार पाटीलने 20 धावा कुठल्या आपल्या ह्या महत्वाच्या सामन्यामध्ये. 3 ओव्हरची मॅच असल्यामुळे आणि बघितलं आपण की ह्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त बाउंड्रीमध्ये डील केलं. 2 चौका 2 षटकार आणि 1 विकेट आणि 1 डॉट म्हणजे 2 डॉट असं म्हणूया आपण. परंतु चांगलं डीलिंग केलं आणि ती गरज होती संघाची. अक्षरशः दुपारची वेळ असून सुद्धा बाळदादा मेहर जेवायला नाही गेले परंतु ते बाउंड्रीच्या बाहेर आहेत. कारण त्यांना आपल्या संघाला अगदी उभरतं होताना पाहायचं आहे. कारण ते सुद्धा असुसलेले आहेत की आपला चॅम्पियन पद नवीन वर्षामध्ये काही गुण पटकावायचं आहे. आणि सकाळी तुषार भंडारी सुद्धा मनोगत व्यक्त केलं की सर आम्ही आज पूर्णपणे आमच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आणि आमच्या बाळदादा मेहर यांचं स्वप्न पूर्ण करणार आहोत. आणि त्या दिशेने वाटचाल होण्यासाठी या सेकंड ओव्हरमध्ये बघितलं आपण की ती मानसिकता पाहायला मिळाली आपल्याला ओमकारकडून. जे स्वप्न म्हणतात की स्वप्न जर आपलं असेल तर प्रयत्न सुद्धा आपलेच असले पाहिजेत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच केली आणि खऱ्या अर्थाने असेच प्रयत्न असणं गरजेचं असतं. करण आला आता. बॅटर करण सुनीच्या सोबतीने आणि गोलंदाजी मार्क होती सौरभ सज्ज झालाय. कल्याण गांधारी एंडकडून. कल्याण तालुका अगदी पाठीमागून सुरू होतोय परंतु आता आपण भिवंडी तालुक्यामध्ये आहोत. एकच नदी आडवी आहे आणि ते बॅटर आडवा होत असताना बॉलर सागर आहे त्या ठिकाणी, सौरभ नव्हे. सागरचा चेंडू उचली घेणार होता विकेट किपर विनोद पाटीलच्या हातात गेला आणि धावसंख्या स्थिर पाहतो आपण 24 वरती. 24. 24 एप्रिल 1973 आणि 1973चा विनोद कांबळीचा सुद्धा जन्मच आहे. एकच साल आहे, फक्त 6 महिन्याचा फरक आहे. सप्टेंबरमध्ये विनोद कांबळीचा जन्म झाला होता आणि त्या दोघांची पार्टनरशिप 664 धावांची अजून विक्रम स्थापन केलेला आहे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये. शालेय जीवनामध्ये जेव्हा ते खेळले होते एकत्र, परंतु विनोद कांबळी कुठे आणि सचिन तेंडुलकर कुठे हे वेगळं सांगायची गरज नाही आहे. कारण सचिन तेंडुलकर साहेबांनी वयाची 24 वर्ष दिली ह्या क्रिकेटच्या पटलावरती आणि गॉड ऑफ क्रिकेट बनले. मानसिकता तशी होती, पॉझिटिव्हली घेतल्या सर्व गोष्टी, चुकीच्या गोष्टी नाही केल्या आणि होऊ सुद्धा दिल्या नाही आहेत. प्रत्येक नियमाचं पालन केलं, सर्वोत्कृष्ट माणूस बनले आणि भारतरत्न सुद्धा प्राप्त झालं. इथे विकेट प्राप्त केल्यानंतर दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज सागर. जो बॅटर समोर आलाय तो आहे आपण पाहतोय सुनील. अजूनपर्यंत खाता खोलत नाहीये. मला देवेश गोडे सांगतात की सर 3 डॉट खेळला लागोपाठचा सुनील नावाचा बॅटर, पण तो नक्कीच तो हात खोलेल. 5 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. पायांचा वापर केला, चांगला ड्राईव्ह पाहतो आपण सरळ बॅटनी. वा पाहण्याजोगा फटका चेंडू वेगळा जात असं फिल्डर पोहोचतो तिथे आणि हो हो नशिबाची साथ मिळाली. चेंडू हातातून निसटला, पायातून निसटला आणि काहीसा फुटबॉल स्टाईलने गोल झाला आणि चौकार प्राप्त झाला. बापगाव संघाला 4 रन. लकी 4. काय शर्यत लागलेली बघा, रिप्लेमध्ये पाहू शकता आपण. जणू काय लिओनेल मेसी धावतो की काय. अर्जेंटिनाचा खेळ फुटबॉलपटू जो येऊन गेला आपल्या भारतामध्ये, एकाच दिवसामध्ये 4 स्टेडियममध्ये गेला होता आणि 100 कोटी रुपये घेऊन गेला. 500 कोटीचा व्यवहार झाला पुढे ट्रान्झॅक्शन्स. त्यामध्ये तिकीटं, त्यामध्ये 10-10 लाखाला सेल्फी विकल्या गेल्या. प्रत्येक हिरोने 10-10 लाख रुपये दिले आणि एकच फोटो काढला. काय बघा, आणि एवढे पैसे खर्च केले तर भारतामध्ये अनेक लिओनेल मेसी तयार होतील.
तो भारत देशाची दिशा बघा कुठे चालली आणि इथे बा फटका अगदी तिथे बॉलाची दिशा बघा, दिशा भरकटली आणि झेल टिपलाय तिथे डीप मध्ये, टेकन फ्रॉम सौरभ. वा, फलंदाज बाद. मेसी त्या हॉटेलचा एकत्रित खर्च 50 ते 60 कोटी रुपये आणि 100 कोटी रुपये मानधन घेऊन गेला आणि ज्या कंपनीने ऑर्गनाईज केलं होतं त्यांच्या खात्यामध्ये 500 कोटी रुपये ट्रान्झॅक्शन. आपल्यासारखे चाहते 250 रुपये तिकीट घेऊन 10,000 50 तिकीट घेऊन तिथे पाहायला गेले होते. भेटला तर नाही, ज्याला भेटला त्याला 10 लाख रुपये द्यावे लागले. मग शाहरुख खान असेल, काजल असेल किंवा अजय देवगन असेल, समथिंग आपण पाहिलं ते दृश्य. या गोष्टी भारतामध्ये चालतात. म्हणून एकाने एक चांगला लेख लिहिला पेपरमध्ये की एवढा पैसा जर भारताने आपल्या भारतातील खेळाडूंवर खर्च केला फुटबॉल खेळाडूंवरती तर अनेक लिओनेल मेसी तयार होतील भारतामध्ये. पण तो तसं नाही ना. 20 वर्षापूर्वी मायकल जॅक्सन पण आला होता जेव्हा आम्ही मुंबईलाच काम करत होतो. तेव्हा मायकल जॅक्सनने त्यावेळेला सुद्धा अनेक कोटी रुपये घेऊन गेले. त्यावेळेला मायकल जॅक्सनचे चादर, उशी, कॅप, टोप्या विकल्या गेल्या त्या ऑक्शनमध्ये कोट्यावधी रुपयामध्ये. त्यावेळेला ते कव्हर करण्यासाठी आपले मुंबईकरच अग्रेसर झाले होते. या गोष्टी आपल्या भारतामध्ये आपण खूपच लाडप्यार करत असतो. हरकत नाही. धावसंख्या 28 होते. इथे फुलटॉस, ह्या चेंडूचे लाडप्यार नाही केले, उडवला तिथे. पुण्याचा सौरभ झेल टिपतोय. पंच पाहता तर फुलटॉस तर आहे आणि फलंदाज बाद असेल का? पंच विचार करतायत. फुल टॉस मध्ये चेंडू उडवला आणि तिथे सौरभने झेल तर टिपलाय आणि पंचाने आम्हाला सिग्नल दर्शवायचं ठरवलं की काय? अजून विचार करतायत पंच त्या ठिकाणी. आणि तिसऱ्या पंचाची मागणी बघा, शकील कोटी सर आणि गोकू पाटील सर मागणी करतायत. येस, लास्ट गोष्ट सुरू आहे सर. आणि 28 धावा फटक्याच्या आधी झाल्यात, जोडल्या गेलेल्या. त्यांनी हा फटका होता फुल टॉस वरती, तो उडवला गेला आणि पंच आमच्या येतात राजेंद्र पाटील सर. तिसऱ्या पंच अपर साईड साठी ओव्हर द बेस साठी मागणी केली सर आणि चेक करतायत बघा आमचे राजेंद्र पाटील सर. बिचारे जेवण टाकून आले बहुतेक. चांगला फ्लाईट दिला होता, मोठा फ्लाईट, पण तो पाहतात सर की ड्रीप होतो, डीप होतो, ते पाहिलं जाणार आहे. दोन अँगल वापरले जात आहेत. चांगली टेक्नॉलॉजी आमच्या किरणजी थळे साहेबांकडे आहे. ह्या वाहिनीला सबस्क्राईब करा मित्रांनो. फार मेहनत आहे साहेबांची. फार वर्षाने इथे सुद्धा भेट झाली आहे, कारण अनेक ऑर्डर्स त्यांच्या कर्जत परिसरामध्ये जास्त होत असतात. तिकडचे सेलिब्रिटीज इव्हेंट्स कॅप्चर करतात ते. आणि फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद. कॅच टेकन बाय सौरभ. धक्का लागतोय मेहरम बाबगाव संघाला. सुंदर टेक्नॉलॉजी आणि देवेश घोडे यांचं आपण डीजी क्रिएशन नावाची आयडी आहे इन्स्टाची, आपण पाहू शकता. अनेक त्यामध्ये रील्स आहेत आणि गणपती कारखाना ते सुद्धा त्यांनी हे केलंय, प्रोडक्ट केलेला आहे. आणि काय कलाकार आहेत बापरे. छुपे रुस्तम निघाल आमच्या बाजूला बसले, ते कालपासून कळलंच नाही सर. देवेश घोडे आणि डोळ्यांची आकारणी स्वतः करतायत. म्हणजे अगदी मूर्तीमध्ये मूर्तिमंत जिवंत कसं करायचं मूर्तीला डोळ्यांनी. डोळे सर्वात महत्वाची गोष्ट असते मित्रा. वा देवेश घोडे वा, तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुझ्याकडून अगदी जिवंत अगदी मूर्त्या तयार व्हाव्या आणि नक्कीच तू करतोयस तो प्रयत्न. इथे आपण बघितलं विकेटचं पतन झालं, 4 चेंडू पडलेत, धावसंख्या 28. नवीन बॅटर गेलाय शालिक आणि तुषार स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा फुल टॉस दिला, पुन्हा फाईट. आता मात्र अलाउड नाहीये आणि झेल सुद्धा पकडला नाहीये. पंचाचा नो बॉलचा इशारा ऑलरेडी आलाय आणि इथे 1+1 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 30 वरती. पुढची पर्वणी फ्रीडची आलेली आहे. टीम मेहरम बाबगावच्या खात्यामध्ये. उत्साहाचं वातावरण तयार झालंय मैदानामध्ये. सर्वांच्या नजरा, प्रत्येकाच्या डोळ्याची आकारणी देवानी केली, पण इथे मूर्तीची आकारणी आमचे देवेश, काय देवाचं नाव आहे बघा, देवेश, ज्यांना यश प्राप्त होतंय. इथे मात्र या फटक्यामध्ये यशस्वी फटका मारला जाईल का? सागर गोलंदाज आहे. लागोपाठचे 2 फ्लाईट ज्याने टाकले आणि तिथे समोर आता पर्वणी आली. ती बॅटर करणच्या हातामध्ये. करण आहे, शालिक बाद झालेत कधीच. तुषार आणि करणची जोडी आहे. मगाशीच बाळादादा मेहर म्हणाले की मेरे करण को बॉलिंग दे दो, आणि त्यांनी सुंदर बॉलिंग हाताळली. ते बॅटिंग करते आता करण. ते वेगळे करण होते आणि हे करण वेगळे आहेत, पण तो हरकत नाहीये. नाव करण आहे, सूर्याची किरण, आणि ते करणनी 1 धाव 22च्या रूपामध्ये पूर्ण केली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय एका धावेने वाढत असताना 31 वरती. 31 लास्ट टू गो.
प्रफुल्लित करणारं वातावरण आपण पाहतोय. चहूबाजूला प्रेक्षक 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 आणि या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष आहे. स्वर्गीय बाराम गोडे स्मृतिचषक टार्गेट सेट करणारा चेंडू तुषार भंडारी तिथे टर्न करतोय. लॅप शॉट आहे, नो लुक शॉट आहे, तिथे फिल्डर पोहोचलाय, उंच टप्पा घेतोय. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण तर झाल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय नाही आणि तिथे बरोबर विनोद पाटील यांनी चेंडू कॅदर केला, कलेक्ट केला आणि दरम्यान 2 धावणी धावसंख्या 33 वरती जाऊन ठेपली आहे मेर इलम बापगाव संघाची. वा, फाईट स्कोर निर्माण झाला योगी सर. आपण जो वार्तालाप केला होता की निदान 35-40चं टार्गेट मला दिसतंय, त्या आसपास पोहोचली धावसंख्या आणि 34 धावांचं टार्गेट सेट केले जिंकण्यासाठी NK स्पोर्ट्स खांडवल संघापुढे टीम मेहरम बापगाव संघाने 18 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. चला टॉस साठी या. जय अंबिका स्पोर्ट्स ऋतिक गोडे कॅप्टन आणि जय ज्योतिंग देव देवरुंगचा कॅप्टन या टॉस साठी. तीन ओव्हरचीच मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. गुरुनाथ दादा मेहर या आणि मामा आपण पण या. फडके मामा, येस, मी कधी असं 2 वेळा फरडे बोलत चुकून, पण फडके मामा आहेत आणि गुरुनाथ दादा बाळादादा मेहर यांचे बंधू. येवन जोडी असं म्हणूया आपण. या येवन सामन्यासाठी टॉस करतायत. छापा आणि काटा असंच आहे. आपला कॉईन साधा कॉईन आहे, आपला इंडियन कॉईन आहे. मामाना मॅच बघायची घाई आहे, त्यांच्या लक्ष लागलेत. हेड कॉल देवरुंगचा आहे आणि हेड आलाय. देवरुंग पटाने टॉस गमावलाय, देवरुंगने टॉस जिंकलाय. जे जोटिंग देव निर्णय सांग फक्त. फिल्डिंग. ओके, बॅटिंग करायची देवरुंग पडा संघाला, तर फिल्डिंगचा निर्णय घेतला जय जोटिंग देवरूच्या कॅप्टनने आणि देवरुंग पडा जय अंबिका संघाला बोलवलंय त्यांनी बॅटिंगसाठी. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स योगी देअर. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो. धन्यवाद मनोज कारवे सर. सर्वांना शुभ दुपार. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो सर्व उपस्थित क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित पाहुण्यांचं. जे अंबिका देवरुंगपडा संघ आयोजित हरिभक्त पारायण स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषक 2026 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये आपण इथे अनुभवतो आणि या पहिल्याच इनिंगमध्ये मेहर 11 बापगाव संघानं नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी केली आणि फलंदाजी करत असताना 11च्या धावगतीनं 33 धाबा तिथे मात्र उभारला गेला. 34 धाबाचं मात्र या ठिकाणी पाटला करण्यासाठी सलामीची जोडी NK स्पोर्ट खांडवल संघाची सध्या आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सौरभ पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकला या ठिकाणी जितेश जोशीला आपण पाहत आहोत आणि षटकाला सुरुवात करेल गोलंदाज ओमकार दलवी. चला आपण थोडंसं स्पीडअप करूया कारण यानंतर आपल्याला भरपूर मॅचेस अजूनही मात्र कव्हर करायचे आहेत. याच्या नंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्ही पाहणार आहात. एकाच ग्रामपंचायतील 2 संघ तुम्हाला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. जर जोटिंग देवरुंग विपक्ष जे अंबिका देवरुंग पाडा आणि पहिला चेंडू मिड ऑफला इथे बीट करण्याचा प्रयत्न सौरभ पाटीलचा राहिलाय आणि तदनंतर पाहू चेंडू हो वेगानं मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. वसीमचा प्रयत्न चांगला राहिला परंतु तो अपयशी राहिला. परंतु चौकारानं मात्र सौरभ पाटीलने आपल्या डावाला सुरुवात केली. पाहायला मिळतील जर जोटिंग देवरुंग विपक्ष देवरुंग पाडा आणि पहिला चेंडू मिड ऑफ
चोख प्रत्युत्तर देत असताना या ठिकाणी गोलंदाज ओमकार दलवी पहिल्या चेंडूवरती जरूर चौकाराला पडतो, त्याच्यानंतर लाभ स्वीप करण्याचा प्रयत्न सौरभ पाटीलने केला आणि पाहू शकाल त्यामध्ये या कुठल्या प्रमाणात चेंडू बॅटमध्ये संपर्क मात्र झाला नाहीये. हा पहिल्या चौकार तुम्ही पाहिला, सौरभ पाटीलचा स्क्वेअर अँगलला मात्र रिप्ले तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच्यानंतर डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहिली. हो, तो तर पुन्हा रिव्हर्सचा फटका आता बाहेर काढलाय आणि काय जबरदस्त मात्र वापसी ओमकार दलवीची मात्र या पहिल्या पॉवर प्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगल्या गोलंदाजी मात्र तो निशाणी दाखवत असताना बडे मॅचचे खिलाडी आहे ओमकार दलवीचा. आपण विचार केला तर लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू मात्र इथे पाहतोय. अजूनही विजयासाठी 30 धाब्यांची आवश्यकता. इनके स्पोर्ट खांडवल संघाला खेचून मारलाय, कुठला छत्रशी काऊ कॉर्नर कडे नाहीये आणि चेंडू सरळ जाऊन बाउंड्रीवरती धडकलाय. पहिला सिक्सर टीम खांडवल संघासाठी. बडे मॅचचे खिलाडी आहे ओमकार दलवी. बॅटिंगचा मात्र नजराना सध्या आपण पाहतोय आणि सौरभ पाटील आपण विचार केला तर मात्र चौफेर फटकेबाजी करण्याची कला त्याच्याकडे आहे. 360 बॅटिंग तो करू शकतो आणि आज तो त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना दोन चेंडू मात्र त्याने मिडल केले आणि दोन्ही चेंडूचं मात्र दर्शन त्याने सीमरेषेवरती घडवलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्याच्यानंतर सिक्सर आणि चेक करण्यासाठी आता टीव्ही पंचांकडे आता मात्र मागणी केलेली आहे की हा सिक्सर आहे की चौकार आहे ते आपण चेक करूया. जरूर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा आपण इथे वापर करूया. एसका एंटरटेनमेंट या वाहिनीवरती आपण सध्या हे दृश्य चेक करतोय. फटका तर लाजवाब आहे. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दरम्यान मध्यांतर चेंडू मात्र एक्झॅक्टली लँडिंग झालाय. आणि टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. या सिक्सर आहे. फलकावरती 10 धावा लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू असताना म्हणजे आपण पाहिलं तर या ठिकाणी गोलंदाज सुद्धा मात्र चांगले चेंडू हाताळलो आणि त्याच्या विरोधात फलंदाज सुद्धा मात्र चांगले फटकेबाजी करतोय. अशा प्रमाणे खेळ सध्या इथे मात्र पाहतो, कारण फलंदाजाच्या बॅटमधून 2 चांगले स्ट्रोक निघाले आणि गोलंदाजाच्या भात्यातून मात्र 2 चेंडू मात्र इथे चांगले निघाले. म्हणजे आतापर्यंत समान दोघांची कामगिरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. म्हणजे प्रत्येक धाबेनंतर खांडवलकरांचा जल्लोष आणि त्याच्यानंतर प्रत्येक डॉट बॉल नंतर आता मात्र याठी मेहर 11 बापगाव संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय. या षटकातील येणारा तिसरा डॉट बॉल आणि इथे मात्र चुकी केली. पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू पाहू शकाल बॅकवर स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून मात्र निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार विथ नो फायफर आणि ते मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी डेअरची मागणी केलेली आहे बीमर साठी. आय थिंक गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र डेअरची मागणी केलेली आहे. पर इनिंग 1 रिव्ह्यू ओनली बीमर साठी आणि त्याचा मात्र वापर मेहर 11 बापगाव संघाने केलेला आहे. ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून बीमर नो बॉल घोषित केला आणि त्याच्यावरती चौकार तब्बल 5 धावा तिथे मात्र जोडल्या गेल्या इनके स्पोर्ट खांडवल संघाने आणि इथे मात्र 5 स्क्वेअर अँगलला मात्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. खराब चेंडूची हाताळणी ओमकारच्या वतीने पाहायला मिळाली, कारण हे त्याच्याकडे मात्र मुलीचं अपेक्षित नाही आहे मेहर 11 बापगाव संघाला. परेश महाजन सर आपणही जॉईन व्हा.
इट्स बीमर नो बॉल. 1+4 तब्बल 5 धावा इथे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 5 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 15 या आकड्यावरती आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. त्याच्यावरती येणार का एखादा मोठा हिट. नेट टू नेट फाईट. चांगल्या प्रमाणे खेळ सध्या इथे फलंदाज सौरभ पाटीलच्या वतीने आपण पाहतोय. 2 चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि फ्री हिट वरती चांगला फटका. मिड विकेटला कुठला फिल्डर नाही आणि चेंडू 1 बाउन्स झाला मिड विकेटच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जित जित आहे बोलबाला साऱ्या गावा शहरामध्ये. जित जित आहे बोलबाला साऱ्या देवरुंग पाड्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. फ्री बॉल आणि त्याच्यावरती पाहू शकाल चौकार आल्यानंतर बारामजी मेहर सुद्धा मात्र भरपूर त्या ठिकाणी नाराज आपल्याला होताना पाहायला मिळाले. आणि पाहू शकाल या ठिकाणी गांधारीचे उद्योजक सागरजी पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. पंडित गोडे साहेबांचे या जिवलग मित्रांनी विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून तुमचे हार्दिक स्वागत करतो. आणि भावेश मेहर यांच्या हृदयाची ठोके आता मात्र वाढलेले आहेत. नेहमीच महाराष्ट्र भूमिकेमध्ये असतात परंतु आज त्याचा संघ पाहिला तर कुठेतरी संकटामध्ये सापडल्या कारण ओंकारकडून भरपूर काही चांगल्या अपेक्षा होत्या परंतु पहिल्या षटकामध्ये तब्बल त्याने 19 धावा खर्च केल्या. 34चा पाठलाग करत असताना आणि त्या मात्र पाहू शकेल दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुनील गांगोडे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून 15 धावांची गरज. म्हणजे पहिल्याच षटकाचा विचार आपण केला तर मात्र या ठिकाणी या चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला NK स्पोर्ट खांडवल संघ पाहायला मिळतोय कारण एकही विकेटच्या संघाने आतापर्यंत गमावली नाहीये. सर्व चेंडू फेस केले सौरभ पाटीलनं आणि आता मात्र या षटकामध्ये जितेश ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय ज्याने आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाहीये. थोडंसं पाहू शकेल या ठिकाणी चिंतेचं वातावरण मेहर 11 बाबगाव संघाच्या खेप्यामध्ये पाहायला मिळते परंतु इथूनही तुम्हाला जर या सामन्यामध्ये जर कमबॅक करत असेल तर मात्र इथे सुनीलला एक चांगला स्पेल हातावा लागेल. विकेट्स तुम्हाला मात्र या ठिकाणी प्राप्त करावं लागतील आणि ते विकेट्स मात्र घेण्याचा इथे प्रयत्न करणार का. पहिला बॉल खेचून मारला चेंडूचा लागते जमिनीच्या साह्यानं. शत्रक्षक डीपमध्ये लारा सध्या चांगलं कार्य करतोय. चांगली फेकी मात्र विकेट किपर एनकडे पाहिली. सिंगल धाव मात्र तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि पाहू शकेल त्या सिंगल वरती सुद्धा मात्र आता इथून खांडवल कराच्या टाळ्याचा वेग आता मात्र इथे वाढला जातोय कारण त्यांना माहिती की इथून प्रत्येक धाब्याला फार महत्व आहे. आणि क्रिकेटचा खेळ आपण पाहिला तर प्रत्येक धाब्याला फार महत्वाचा असतो आणि त्या धावा आता मात्र इथून जोडण्याचा प्रयत्न करतायत NK स्पोर्ट खांडवल संघाचे हे दोन्ही फलंदाज. परंतु कुठेतरी आता मात्र तो चांगला संसार सुरू आहे दोघांमध्ये. तो संसार तुम्हाला प्रथमतः ब्रेक करावा लागेल. खास करून सौरभ पाटीलची विकेट्स इथे प्राप्त केली जाईल का. हो चांगला चेंडू जबरदस्त सरप्राईज डिलिव्हरी आणि मात्र इथून सुनील सांगतो की जागते रहो मेरे भाई. काय चेंडूच्या हाताने वा टप्पा अचूक लाईन अचूक आणि या सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मात्र निघून गेला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये योगेश पाटील आपण पाहतोय. बॅटिंगमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर या ठिकाणी या सामन्याच्या माध्यमातून ओंकारनं 20 धावा जोडल्या होत्या परंतु तेवढ्या त्याने मात्र खर्च केल्या. परंतु आज सुनीलला मात्र त्या धाबा रिकव्हर करावा लागतील आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे आणि त्या क्षमतेनुसार मात्र त्याला इथे कामगिरी करावी लागेल. ओ रिबसचा फटका बाहेर काढलाय. पुन्हा इथे पाहू शकला या ठिकाणी टप्पा अचूक लाईन अचूक आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सलगचा दुसरा निर्धाव बॉल आणि पहिल्या 3 चेंडूचा विचार सुनीलचा आपण केला तर फक्त त्याने खर्च केली धाव एक. जबरदस्त वापसी मेहर 11 बाबगाव संघाची. वापसी करना जानते हैं ये सब एक गेंदबाज आणि तो प्रयत्न सुनीलच्या वतीने पाहायला मिळतोय. 12 मध्ये 15ची आवश्यकता होती. आता समीकरणामध्ये झाला बदल. 9 बॉल शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 14 धाब्यांची गरज.
असा क्रिकेटचा खेळ आहे. वेल बदलायला वेल लागत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये, आणि ती वेल आता मात्र असं वाटतं की बदलली गेली सुनीलच्या माध्यमातून. ओमकारच्या अगेन्स्ट सौरभ पाटील चांगल्या प्रमाणे फटके केले, परंतु सुनीलच्या अगेन्स्ट आता मात्र पूर्णपणे तो चाच पडतोय. पुन्हा यॉर्कर, हो स्वतःला मात्र त्या ठिकाणी सावरलाय कुठेतरी, मात्र पाहू शकेल बचावत फटक्या मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला आपल्याला. बॅटच्या टोला चेंडू मात्र शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी संपर्क झाला आणि त्याच्यानंतर सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. सातत्याने वसीम सिंधू आता मात्र जरूर त्याला तिथे कानमंत्र एक्झॅक्टली देण्याचा प्रयत्न करतोय. जो आपल्याकडे अनुभव आहे तो मात्र अनुभव शेअर करण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि अशा बाबी मात्र एखाद्या खेम्यामध्ये ज्यावेळी सामना सुरू होतो त्यावेळी मात्र असणं गरजेचे असतात. एकमेकांना मात्र जरूर सल्ले देणं गरजेचे असतात. आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत सुनीलचा खेळ राहिलाय. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 13 धावांची गरज. इथे फुलटॉस फटका अमेद केला. शालिक पोचणार का चेंडूच्या खाली, पोचला होता परंतु शेवटच्या क्षणाला झेल ड्रॉप. परंतु व्हॉट अ ट्राय, वा अगदी लो झेल सर्वपणे त्या ठिकाणी पाहिलं तर 100% कमेंट्समेन त्याचे पाहायला मिळाले. आणि टाळ्यांचा गजर पुन्हा पाहू शकेल त्याचे मात्र त्या ठिकाणी होप्स वाढवले जात आहेत. त्याचा प्रोत्साहन इथे मात्र वाढवला चाललाय. आणि आता मात्र या मॅच मध्ये बापगाव संघ आहे ती मेहर 11 वापसी करत असताना जबरदस्त खेळ, जबरदस्त कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी सुनील गांगुडीची पाहतोय. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी. सौरभ पाटील आणि जितेची सध्या आपण पार्टनरशिप पाहिली तर या ठिकाणी आतापर्यंत 22 धावांची पाहिली. आणि त्या मात्र विजयासाठी 7-12. या 7-12 अनेक घरं उद्ध्वस्त केली, अनेक घरं जोडली. परंतु हा सामन्याचा 7-12 कोणाच्या नावावरती जाणार, आणि फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालाय. खुद के पैर पर कुल्हाड़ी मार दी और कैच भी अच्छे तरह से लपका था, लेकिन फलंदाज सौरभ पाटील इज गॉन. पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी NK स्पोर्ट खानवल संघाला हा एक्शन रिप्ले. फटका ज्यावेळी एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र बॅट होती जी मात्र स्टंप वरती धडकली. आणि त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअरकडे झेल सुद्धा चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी लफकला होता. आणि अखेर आजच्या दिवसातून जर मेहर 11 बापगाव संघानं जर क्वालिफाय केला तर या स्पर्धेचे केंद्रबिंदू, या स्पर्धेचे आधारस्तंभ पंडित शेठ गोडे यांच्याकडून 4-2 अर्थात 4242 रुपयाचं पारितोषिक या टीमला दिले येणार आहे. कारण त्यांच्या गाडीचा तो लकी नंबर आहे. आणि जसा स्पेल सुनील हाताला मात्र आता भावेशच्या चेहऱ्यावरती थोडी का विना मात्र स्माइल आली. काय स्पेल पहिला. 3 धावा फक्त खर्च केला, 1 विकेट्स. सौरभ पाटील सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने मात्र बाद केला. आणि त्या शेवटच्या 6 बॉलमध्ये आता विजयासाठी 12 धाब्यांची गरज. जबरदस्त मात्र या ठिकाणी पलटवार. आणि यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात की कुठल्याही क्षणाला मात्र कुठलाही सगळे पलटवार करू शकतो. आणि ते आज करून दाखवलं मेहर 11 बापगाव संघाने. सौरभ पाटील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जयेश जोशी आलाय जितेच्या सोबतीला. या दोन्ही आता जोशी ब्रदर्स दोघे ट्विन्स आहेत, परंतु आज आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी आता मात्र या ठिकाणी दोघांना चांगला खेळ इथे करावा लागेल. आणि चेडू सोपवलं शालिक भोईरच्या हातामध्ये. वेळेचं भान सुद्धा दोन्ही टीमला विनंती असेल की आपण ठेवायचा मित्रांनो, कारण आजच्या दिवसातील भरपूर मॅचेस आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. ओ इथे मात्र लाईन पाहावी लागेल. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एक सिंगल धाव इथे मात्र अतिरिक्तच्या सौजन्याने मात्र त्या ठिकाणी बहाल केली. म्हणजे असं झालं की अगोदर आपण या ठिकाणी कर्जबाजारी आहोत आणि त्याच्यामध्ये या उसने शेजारी देण्याचा प्रयत्न करतोय शालिक. आणि त्यानंतर लगेचच योगेश पाटील जाऊन त्याला कानमंत्र दिला की तुला कुठली लाईन तिथे मेंटेन करायची आहे. 6 बॉल 11 धाब्यांची गरज. जबरदस्त मॅच. ऑन साईडला जरूर टर गेला, परंतु एलिव्हेशन नाही आहे. चुटचा लागते जमिनीच्या मार्गाने. लारा तिकडे मात्र मिडविकेटला चांगली फिल्डिंग करतोय. सिंगल धाव तिथे पूर्ण गेली. आणि सिंगल नंतर टाळ्यांचा गजर. वा, असं वाटते की आज हा किडांगण मेहर 11 बापगाव संघाच्या पाठीटाकडे घेरलाय असं म्हणावं लागेल. कारण सपोर्टिंग रोल जास्त संख्येने पाहायला मिळतोय. मग देवरुंगचा सपोर्ट असेल, देवरुंग पाड्याचा सपोर्ट असेल, बापगावचा सपोर्ट असेल. कारण घरच्या मैदानावरती संघ खेळतोय आणि ते सांगतात की इलाका भी हमारा है और धमाका भी हम करेंगे. परंतु आज जोशी ब्रदर्स जितेश आणि जयेशला मात्र या ठिकाणी
चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 5 चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 10 धाब्यांची गरज. दोन्ही बॅटर्सचा विचार केला तर मात्र दोघांसाठी मात्र या ठिकाणी वेगवेगळी रणनीती शालिक भुईर मात्र आकारतोय. फिल्डिंग मध्ये जास्त वेळ घेतला जातो याची सुद्धा आपण या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. मेयर 11 बापगाव. 5 बॉल 10ची गरज. पुन्हा फटका ऑन 10 गेला. पुन्हा चेंडू चाललाय मिड विकेटला. शत्रशेख तिकडे मात्र पाहू शकाल सुनील कडून मिस्टेक घडले गेले. बॅकअपला लारा पोहोचले गेले. अजून चेंडू शोधतायत आणि चेंडू शोधता शोधता फलंदाजाने तब्बल या ठिकाणी 3 धाबा शोधल्या. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. कारण जिथे सिंगल होती तिथे डबलला कन्वर्ट केलं, जिथे डबल होती तिथे तिहेरीला कन्वर्ट केलं. आणि जर अशा तुम्ही जर चुका केल्या, असं तुम्ही मिस्टेक केल्या तर मात्र तुम्हाला या स्पर्धेची तब्बल वर्षभर वाट पाहावी लागेल. कारण प्रत्येक धाब्याला पार महत्व आहे. आणि आता मात्र धावांचा पाठलाग करत असताना 34चा पाठलाग सुरू आहे. आणि या फलकावरती आता लागला गेला 27 धाबा. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 4 चेंडूच्या आता खेळामध्ये विजयासाठी 7 धाब्यांची गरज. वाह, जबरदस्त नेट टू नेट फाईट सध्या आपण पाहतो. एका बाजूला मेरेलोम बागगाव, दुसऱ्या बाजूला इनके स्पोर्ट खांडवल. चेंडू पेस कमी घेतल्याने टाकलेला चेंडू अगदी एस्टाच्या रोखानं पुन्हा मात्र मिस्टेक घडली गेली. पुन्हा सुनील होता तिकडे आणि तदनंतर पहा विकेट्स मिळू शकले असते, परंतु विकेट किपर आता मात्र त्या ठिकाणी ओमकार दलवीकडून सुद्धा मात्र मिस्टेक घडली गेली. आज चुका जास्त प्रमाणात पाहतोय आपण मेयर 11 बागगाव संघाच्या माध्यमातून. असं वाटतं की कुठेतरी या सामन्याचा प्रेशर जास्त घेतला असावा. परंतु मी नेहमीच सांगतो की जो प्रेशरला जुगाडेल तो संघ एखाद्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतोय. आणि वसीम अजूनही मात्र गोलंदाज शालिकचा मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता मात्र सौरभ पाटील पाणी पाजण्याचं कार्य करतोय. पानी पिलाना तो बस से बहाना होता है, उसके पीछे बहुत राज होते. ये बाला को भी पता है. आणि तसं जर पाहिलं तर पाणी पाजणं हे पुण्याचं कार्य आहे. 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉल मध्ये आता विजयासाठी इथून 6 धाब्यांची गरज. आणि या सामन्याचा आनंद घेत असताना पाहू शकाल माजी उपसरपंच रोहिदाजी गोडे, 7 स्टार मेंबर्स अजितजी पाटील, गुरुनाथजी मेहर, संपूर्ण आमच्या आयोजन समिती आणि पाहू शकाल एसका एंटरटेनमेंट या वाहिनीचे फाउंडर किरणजी थळे हे सुद्धा मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आज सुपर संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे आता मात्र बच्चा पाटी आपल्याला या स्पर्धेमध्ये जास्त संख्येने पाहायला मिळते. इथे मात्र पाहू शकाल लिगल बॉल डॉट आलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत आहेत जितेश जयेश, परंतु अंपायर्स व्हाईट साठी मात्र रिव्ह्यू नाही. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रिव्ह्यूची मागणी करू शकता. यस, अंपायर्स कॉल आहे. चला आपण चेक करूया. ऑनफिल्ड पंचाने तर इथे लिगल बॉल घोषित केलाय, परंतु थोडंसं मनामध्ये डाऊट होता आणि त्याच्यामुळे आता टीव्ही पंचाकडे मात्र निर्णय सोपवलाय. प्रत्येक चेंडू फार महत्वपूर्ण असेल दोन्ही टीमसाठी. 3 चेंडूमध्ये 7 धाब्यांची गरज होती, परंतु या ठिकाणी हा चेंडू आता मात्र स्क्वेअर असेल की लिगल आला तर मात्र समीकरण असेल 2 बॉल 6. आणि जर चेंडू अलिगल आला तर मात्र 3 मध्ये 5. धडधड वाढवणारा सामना. इट्स फेअर बॉल. कारण ज्यावेळी चेंडू लँडिंग झाला त्यावेळी मात्र व्हाईट लाईनच्या आतमध्ये तो लँडिंग झाला आणि त्याच्यानंतर थोडासा हलकासा बाहेरच्या दिशेने निघाला. यस, योग्य निर्णय पंच. 2 बॉल 5. यस, आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. यस, एक व्हाईट बॉल, एक सिंगल, एक तिहेरी, एक दुहेरी. यस, थोडंसं आपण करेक्शन करूया. आणि एक डॉट बॉल आलाय. म्हणजे 2 बॉल आता शिल्लक असतील आणि 2 बॉल मध्ये आता विजयासाठी 5 धाब्यांची गरज. शालिक भुईर राऊंड द विकेट मारा करतोय. ओ, चांगला चेंडू बॅटच्या आतली केला. चेंडू मात्र जमिनीच्या साईडने चाललाय. करण मेहर चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि त्या मात्र शेवटच्या बॉलवरती आता पाहू शकाल गोल्डन चौकाराची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये आपण एक गोल्डन चौकार पाहिला संकेत दलवीच्या माध्यमातून, आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाच्या माध्यमातून खेळत असताना. आणि त्याच संघाने कालच्या दिवसावरती अधिराज्य गाजवला. पहिला संघ ठरला फायनल मध्ये प्रवेश करणारा, परंतु आज इथे गोल्डन चौकार येणार का? एक बॉल मध्ये 4 धाब्यांची गरज. संघ जिंकणार कोणता? इनके स्पोर्ट खांडवल की या ठिकाणी मेयर 11 बापगाव. या चेंडूला फार महत्व असेल की एखादा गोल्डन बॉल इथे मात्र शालिकच्या भात्यातून निघणार की एखादा गोल्डन चौकार आता मात्र बॅटरच्या बॅटमधून मात्र या ठिकाणी बाहेर निघणार. आणि स्ट्राईकला आपण पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज जयेश जोशी आहे.
सामना जिंकला तर जरूर मात्र मेहर 11 बापगाव संघ पुढे चाल करेल आणि आज एनके स्पोर्ट खांडवा संघाने जर बाजी मारली तर मात्र तोही संघ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे चाल करेल. परंतु आता मात्र दोन्ही संघाचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आता मात्र या ठिकाणी आपण मेहर 11 बापगाव वर्सेस एनके स्पोर्ट खांडवल हा सामना न बोलता असताना मात्र शालिक भोईर वर्सेस जितेश भोईर असा सामना आपण या ठिकाणी आय थिंक जयेश आहे स्ट्रायकिंगला. पण सामना जिंकायचा असेल तर जयेशला 4 धावा इथे जोडावं लागतील आणि तर मेहर 11 बापगावला मात्र सामना जिंकायचा असेल तर मात्र शालिकला मात्र या ठिकाणी या 4 धावाचं संरक्षण मात्र करावं लागेल. फिल्डिंग सेट केली जाते. तब्बल ऑन साईडला पाहिलं तर 4 बाउंड्री रॅडर्स डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर ऑफ साईडला पाहतोय प्रोटेक्शनसाठी पाहतोय बिडॉप आतमध्ये आहे शॉर्ट कव्हर पॉईंटचा फिल्डर आतमध्ये पाहायला मिळतोय. एक बॉल 4ची गरज फटका हवे टायमिंग प्रॉपर नाहीये आणि त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती सामना जिंकलाय मेहर 11 बापगाव संघानं. खूप खूप अभिनंदन बालरामजी मेहर. खूप खूप अभिनंदन मेहर 11 बापगाव आणि हार्ड लक टीम एनके स्पोर्ट खांडवल. हा शेवटचा बॉल पहा बॅटची टॉप एज चेंडू हवे स्वतः गोलंदाज शालिक भोईर चेंडू पर्यंत पोहोचले चेंडूला मात्र त्या ठिकाणी फील करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी या सामन्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला. आणि आजच्या लॉर्ड्स मधून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुढे चाल करत असताना मेहर 11 बापगाव आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ओमकार दलीपने जरूर बॅटिंग करत असताना 20 धावा जोडल्या होत्या. परंतु या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने मात्र वापसी करून दाखवली एक जबरदस्त स्पेल आपण पाहिला आणि त्या स्पेल नंतर एक्झॅक्टली मेहर 11 बापगाव संघाने मात्र सामन्यामध्ये कमबॅक केला. एका षटकाचा स्पेल 1 विकेट प्राप्त केली 3 धावा खर्च केला आणि तो गोलंदाज राहिला मिस्टर सुनील गांगोडे आणि या सुनीलसाठी गुरुनाजी मेहर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलेला आहे. जबरदस्त मात्र आपल्या संघाची जबाबदारी घेत असताना मात्र गोलंदाजी आपल्याला सुनीलच्या वतीने पाहायला मिळाली आणि सध्या पाहू शकाल या ठिकाणी ही मॅच समरी 33 धावा पहिल्या इनिंगमध्ये या मेहर 11 बापगाव संघाने जोडल्या होत्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. परंतु त्याचा पाठलाग करत असताना मात्र एनके स्पोर्ट खांडवल संघ फक्त 30 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला आणि तब्बल 3 धावेने मेहर 11 बापगाव संघाने मात्र सामना जिंकला. आणि पाहू शकाल या ठिकाणी देवरुंग गावचे सुप्रसिद्ध उद्योजक गोल्डमॅन ऑफ देवरुंग सुभाष शेठ गोडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. जरूर त्यांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण बाबा आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.